मला सुरुवात करू द्या. तुम्ही मला परवानगी द्या, मग मी बोलायला सुरुवात करेन. हर हर महादेव. बाबा विश्वनाथ, माता अन्नपूर्णा की नगरी, आई अन्नपूर्णेच्या नगरीतील, काशी की पुण्य भूमि के काशीतल्या पवित्र भूमीतल्या सभी बंधु सर्व बंधू भगिनींना के प्रणाम. विनम्र अभिवादन. दीपावली, तुम्हा सर्वांना दिवाळी, दीपावली, देव दीपावली, अन्नकूट, भाऊबीज, दूज, प्रकाशोत्सव आणि दाला छठच्या हार्दिक शुभेच्छा. डाला छठ का आप सब लोगन के बहुत बहुत शुभकामना. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, यूपी के उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय स्वास्थ्य मंत्री केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी, यूपी सरकार उत्तर प्रदेश सरकारचे अन्य इतर मंत्री, केंद्रातील आमचे आणखी एक सहकारी महेंद्रनाथ पांडेजी, राज्य के मंत्री भाई राज्यमंत्री अनिल राजभर जी, नीलकंठ तिवारी जी, नीलकंठ तिवारी जी, श्री रविंद्र जायसवाल जी, मंत्रीगण, इतर मंत्रीगण, संसद में हमारी साथी संसदेतील आमच्या सहकारी श्रीमती सीमा द्विवेदी जी, बीपी सरोज जी, वाराणसीच्या महापौर श्रीमती मृदुला जायसवाल जी, इतर लोकप्रतिनिधी, टेक्नॉलॉजी के माध्यम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले आरोग्य व्यावसायिक, प्रोफेशनल्स, जिल्हा रुग्णालय, जिला अस्पताल, वैद्यकीय संस्था मेडिकल आणि इथे उपस्थित बनारसचे माझे बंधू आणि भगिनी, बनारस के मेरे भाइयों और बहनों, देश ने कोरोना महामारी विरुद्धच्या लढाईत देशाने अपनी लड़ाई में 100 कोटी लसींच्या मात्रांचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे. पड़ाव को पूरा किया है. बाबा विश्वनाथ के आशीर्वाद से बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने, मां गंगेच्या अतूट महिमेने, काशीतील लोकांच्या अतूट विश्वासाने सर्वांसाठी मोफत लसीची मोहीम यशस्वी होत आहे. का अभियान सफलता से आगे बढ़ रहा है. मी तुम्हा सर्व स्वजनांना नमन करतो. आदरपूर्वक वंदन करता हूं. आज ही आजच काही वेळापूर्वी एका कार्यक्रमात एक कार्यक्रम में मुझे मला उत्तर प्रदेशातल्या 9 नवीन वैद्यकीय महाविद्यालये समर्पित करण्याचा बहुमान मिळाला. देने अर्पण करने का सौभाग्य मिला है. इससे यामुळे पूर्वांचल पूर्वांचल और पूरे आणि संपूर्ण उत्तर प्रदेशातील कोट्यावधी गरीब, गरीबों, दलित, दलितों, मागास, पीड़ितों, शोषित, वंचितों, वंचित लोकांना, ऐसे अशा समाज समाजातील के सब सर्व लोगों को घटकांना खूपच फायदा होईल. बहुत फायदा होगा. दूसरे शहरों के इतर शहरांमधील मोठ्या रुग्णालयांसाठी त्यांची धावपळ होत असे ती कमी होईल. की जो भागदौड़ होती थी वो कम होगी. साथियों, मित्रांनो, मानसमध्ये म्हटलं आहे, एक सोरठा है, मुक्ती जन्म मही जनी, मुक्ति जन्म मही जानी, ज्ञान खानी अघ हानि कर, हानि कर. जहाँ बस जह बस शंभू भवानी, सो
कसी सेई सो कसन. कासी सेई कसन. अर्थात काशी म्हणजेच में तो शिव शिव और शक्ति आणि शक्ती काशीमध्ये विराजमान आहेत. निवास करते हैं. ज्ञानाचे भांडार असलेली काशी काशी तो आपल्याला कष्ट आणि क्लेश या दोन्हीपासून मुक्ती देते. दोनों से मुक्त करती है. फिर स्वास्थ्य से जुड़ी मग आरोग्याशी निगडीत एवढी मोठी योजना, रोग कष्टांपासून मुक्ती मिळवण्याचा एवढा मोठा संकल्प, संकल्प इसकी ती सुरू करण्यासाठी काशीहून चांगली जागा कोणती असू शकते? जगह और क्या हो सकती है. काशी के मेरे भाइयों बहनों, काशीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आज या व्यासपीठावर दोन मोठे कार्यक्रम होत आहेत. हो रहे हैं. एक भारत सरकारचा आणि संपूर्ण भारतासाठी 64,000 कोटींहून अधिक खर्चाचा हा कार्यक्रम आज काशीच्या पवित्र भूमीतून सुरू होत आहे. आणि दुसरे म्हणजे काशी आणि पूर्वांचलच्या विकासासाठी हजारो कोटींच्या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. एक प्रकारे मी असे म्हणू शकतो की येथे पहिला कार्यक्रम आणि इथला कार्यक्रम मिळून मी असे म्हणू शकतो की आज सुमारे 75,000 कोटी रुपयांच्या कामांचा निर्णय किंवा लोकार्पण आज इथे होत आहे. काशीपासून सुरू होणाऱ्या योजनेत महादेवाचा आशीर्वादही आहे. आणि जिथे महादेवाचा आशीर्वाद आहे तिथे कल्याणच कल्याण आहे, यशच यश आहे. आणि जेव्हा महादेवाचा आशीर्वाद असतो तेव्हा दुःखापासून मुक्ती स्वाभाविक असते. सफलता ही सफलता है. और जब महादेव के आशीर्वाद होते हैं तो कष्टों से तो मुक्ति भी बहुत स्वाभाविक है. साथियों, मित्रांनो, आज उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांना बळ देण्यासाठी, भविष्यातील साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आपली तयारी उच्च पातळीची असली पाहिजे. महामारियों से बचाव के लिए हमारी तैयारी उच्च स्तर की हो. गाव आणि विभाग पातळीपर्यंत आपल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता आणण्यासाठी आज मला काशीतून 64,000 कोटी रुपयांचे आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान देशाला समर्पित करण्याचा बहुमान मिळाला आहे. आयुष्मान भारत हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर मिशन राष्ट्र को समर्पित करने का सौभाग्य मिला है. आज काशीच्या पायाभूत सुविधांशी संबंधित 5,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटनही झाले आहे. लोकार्पण अभी किया गया है. इसमें यामध्ये घाटांचे सौंदर्यीकरण, गंगाजी आणि वरुणाची स्वच्छता, पूल, पार्किंगची ठिकाणे, बीएचयू मधील अनेक सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प आहेत. पार्किंग स्थलों, बीएचयू में अनेक सुविधाओं से जुड़े अनेक प्रोजेक्ट, त्योहारों या सणासुदीच्या काळात जीवन सुगम, निरोगी आणि समृद्ध करण्यासाठी काशीमध्ये होत असलेला हा विकास महोत्सव एक प्रकारे संपूर्ण देशाला नवी ऊर्जा, नवी ताकद, नवा आत्मविश्वास देणारा आहे. नई ऊर्जा, नई शक्ति, नया विश्वास देने वाला है. इसके लिए त्यासाठी आज काशीसह 130 कोटी देशवासियांना काशीच्या भूमीपासून भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत, भारताच्या गावापासून भारताच्या शहरांपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हिंदुस्तान के शहर को, हर किसी को
बहुत बहुत बधाई देता हूं। भाइयों और बहनों, बंधू आणि भगिनींनो, हमारे यहाँ आरोग्य हा इथल्या प्रत्येक कृतीचा मूळ आधार मानला जातो. आरोग्य माना गया है। शरीर निरोगी ठेवण्यासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच उत्तम गुंतवणूक मानली गेली आहे. उत्तम निवेश माना गया है। लेकिन आजादी पण के स्वातंत्र्योत्तर प्रदीर्घ काळात आरोग्य सुविधांकडे देशाला जेवढे हवे होते तेवढे लक्ष दिले गेले नाही. उतना ध्यान नहीं दिया गया जितनी देश को जरूरत। देशात ज्यांची सरकारे प्रदीर्घ काळ होती देश में त्यांनी देशाची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे विकसित करण्याऐवजी सुविधांपासून वंचित ठेवली. उन्होंने देश के हेल्थ केयर सिस्टम के संपूर्ण विकास के बजाय उसे सुविधाओं से वंचित रखा। गांव में या तो अस्पताल नहीं थे, गावात एकतर रुग्णालय नाही, अस्पताल थे, रुग्णालय असतील तर उपचार करायला कोणी नव्हते. ब्लॉक के अस्पताल विभागातील रुग्णालयात गेलो तर तेथे चाचणीची सोय नाही. टेस्ट हो, चाचणीची सोय असेल, चाचणी केली तरी निकालाबाबत संभ्रम, त्याच्या अचूकतेबद्दल शंका. सटीक है कि नहीं, जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर कळते की ज्या गंभीर आजाराचं निदान झालं आहे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार, जो गंभीर बीमारी पण जी शस्त्रक्रिया करायची आहे त्यासाठी सोय नाही. लेकिन जो मग मोठ्या रुग्णालयात धावा घ्या. उसकी तो वहां सुविधा ही नहीं है। मोठ्या रुग्णालयात जास्त गर्दी, जास्त वेळ थांबा. अस्पताल भागो, बड़े अस्पताल में उससे ज्यादा भीड़, लंबा इंतजार। हम सभी आपण सर्व साक्षीदार आहोत की रुग्ण आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अशाच समस्यांचा सामना करावा लागला. ही परेशानियों से उलझता रहता था। जिंदगी जीवन संघर्षातच चालले होते, त्यामुळे एखादा गंभीर आजार अनेक वेळा बळावतो. एक तो गंभीर वरून गरिबांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडतो, तो वेगळाच. और ज्यादा बिगड़ जाती है। ऊपर से गरीब पर जो अनावश्यक आर्थिक बोझ पड़ता है वो अलग। साथियों, मित्रांनो, हमारे हेल्थ केयर आपल्या आरोग्य सेवा व्यवस्थेतील मोठ्या कमतरतेने गरीब उसने आणि मध्यमवर्गीयांमध्ये उपचाराबाबत कायमची चिंता निर्माण केली आहे. बनी रहने वाली चिंता पैदा कर दी। आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान हे देशाच्या आरोग्य व्यवस्थेतील या उणीवा दूर करण्यासाठीचा उपाय आहे. सभी को दूर का एक समाधान है। आपण भविष्यात कोणत्याही साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी सज्ज असावं, सक्षम असावं, यासाठी आपली आरोग्य यंत्रणा आज घडवली जात आहे. के लिए अपने हेल्थ सिस्टम को आज तैयार किया जा रहा है। कोशिश ये भी है आजाराचं लवकरात लवकर निदान व्हावं, जल्दी तपासणीत दिरंगाई होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. ना हो। लक्ष्य ये है पुढील 4-5 वर्षात देशातील गावापासून ते विभाग, जिल्हा, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत सक्षम आरोग्य जाळे मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. क्रिटिकल हेल्थ केयर नेटवर्क को सशक्त किया जाए। विशेषतः ज्या राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा अभाव आहे, जी आपली डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्ये आहेत, त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. और नॉर्थ ईस्ट के राज्य हैं उन पर और अधिक फोकस किया जा रहा है। जसे की उत्तराखंड आहे, हिमाचल प्रदेश आहे. साथियों, मित्रांनो, देश के देशातील आरोग्य क्षेत्रातील कमतरता भरून काढण्यासाठी आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचे 3 महत्त्वाचे पैलू आहेत. मिशन के 3 बड़े पहलू हैं। पहला, पहिला पैलू रोगनिदान आणि उपचारासाठी व्यापक सुविधांच्या उभारणीशी संबंधित आहे. विस्तृत सुविधाओं के निर्माण से जुड़ा है। इसके तहत या अंतर्गत गावांमध्ये आणि शहरांमध्ये आरोग्य आणि निरामयता केंद्र सुरू करण्यात येत आहेत. जहां आजाराचे निदान लवकर
आणि सुरुवातीलाच व्हावे यासाठीची सुविधा या केंद्रांमध्ये असेल. इन सेंटरों में या केंद्रांच्या माध्यमातून विनामूल्य वैद्यकीय सल्ले, विनामूल्य चाचण्या, विनामूल्य औषधे यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील. समय पर बीमारी वेळेवर आजाराचे निदान झाले तर आजार गंभीर होण्याची शक्यता कमी राहील. गंभीर आजाराच्या परिस्थितीत या आजारावर उपचार करण्यासाठी 600हून अधिक जिल्ह्यात क्रिटिकल केअरशी संबंधित 35,000हून अधिक खाटा तयार केल्या जातील. से जुड़े बाकी सुमारे 125 जिल्ह्यांमध्ये संदर्भ सेवांची सुविधा दिली जाईल. बाकी लगभग यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षण आणि दुसऱ्या क्षमता बांधणीसाठी 12 केंद्रीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा विकास करण्याबाबतही काम सुरू आहे. ट्रेनिंग और दूसरी कैपेसिटी या योजनेअंतर्गत राज्यांमध्येही शस्त्रक्रियेशी निगडीत जाळ्याला सक्षम करण्यासाठी 24 तास चालणारी 15 आपत्कालीन शस्त्रक्रिया केंद्रही तयार केली जातील. राज्यों में भी सर्जरी से जुड़े नेटवर्क को सशक्त करने के लिए 24/7 चलने वाले 15 इमरजेंसी ऑपरेशन सेंटर्स भी तैयार किए जाएंगे. मित्रांनो, या योजनेचा दुसरा पैलू आजाराच्या निदानासाठी चाचणी नेटवर्कशी संबंधित आहे. नेटवर्क से जुड़ा है. इस मिशन या अभियानाअंतर्गत आजारांचे निदान जांच आणि निगराणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. इसके लिए जरूरी इंफ्रास्ट्रक्चर का विकास किया जाएगा. देश के देशातील 730 जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पब्लिक हेल्थ आणि देशातील निश्चित केलेल्या 3,500 पंचायतींच्या कार्यक्षेत्रात ब्लॉक्स में सार्वजनिक आरोग्य कक्षांची स्थापना केली जाईल. 5 रीजनल रोग नियंत्रणासाठी 5 प्रादेशिक राष्ट्रीय केंद्रे, 20 मेट्रोपॉलिटन युनिट्स आणि 15 BSL प्रयोगशाळा हे नेटवर्क आणखी बळकट करतील. BSL भी इस नेटवर्क को और सशक्त करेगी. भाइयों और बहनों, बंधू आणि भगिनींनो, इस मिशन का तीसरा महामारीशी संबंधित संशोधन संस्थांचा विस्तार करून त्यांना सक्षम बनवणे हा या अभियानाचा तिसरा पैलू आहे. बनाने का है. इस समय देश में आत्ताच्या घडीला देशात 80 विषाणूजन्य रोग निदान आणि संशोधन प्रयोगशाळा आहेत. या अधिक बळकट केल्या जातील. बेहतर बनाया जाएगा. महामारियों में महामारीमध्ये जैवसुरक्षा पातळी 3 स्तरावरील प्रयोगशाळांची गरज असते. 15 नई लैब्स को ऑपरेशनल अशा 15 जैवसुरक्षा स्तरीय प्रयोगशाळा कार्यरत केल्या जातील. 4 नए याशिवाय 4 नव्या राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था आणि वन हेल्थसाठी राष्ट्रीय संस्था स्थापन केली जात आहे. स्थापित किया जा रहा है. दक्षिण एशिया दक्षिण आशियासाठी WHO जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संशोधन व्यासपीठ देखील संशोधनाचे हे जाळे मजबूत करेल. म्हणजेच आयुष्यमान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या माध्यमातून उपचारांपासून ते महत्त्वाच्या संशोधनांपर्यंत सर्वांचा समावेश असलेल्या अशा सुविधा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या दृष्टीने एक संपूर्ण कार्यक्षेत्र विकसित केले जाईल. वैसे ये काम दशकों पहले हो जाने चाहिए थे. मित्रांनो, हाल खरे तर हे काम काही दशकांपूर्वीच व्हायला हवे होते. जरूरत नहीं है. पण परिस्थिती काय आहे याचे वर्णन करण्याची मला गरज नाही. गेल्या 7 वर्षांपासून आपण सातत्याने सुधारणा करत आहोत. पण आता हे काम खूप मोठ्या प्रमाणावर अत्यंत आक्रमक दृष्टिकोनासह करावे लागणार आहे. कुछ दिन पहले आपने देखा होगा काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिले असेल की मी दिल्लीत संपूर्ण देशासाठी एक अतिशय मोठा देशव्यापी पायाभूत सुविधा कार्यक्रम गतिशक्ती सुरू केला. व्यापी इंफ्रास्ट्रक्चर से जुड़े कार्यक्रम को लॉन्च किया था. आज ये दूसरा आज हा दुसरा कार्यक्रम आरोग्यासाठी सुमारे 64,000 कोटी रुपये खर्चाचा आरोग्यासाठीचा रोगाविरुद्धच्या लढाईसाठी
देशातील प्रत्येक नागरिकाला निरोगी ठेवण्यासाठी इतके मोठे अभियान घेऊन आज आपण काशीच्या भूमीतून देशभरात निघालो आहोत. आज काशी की धरती से हम देश भर में निकल रहे हैं. साथियों, जब ऐसा मित्रांनो, इंफ्रास्ट्रक्चर बनता है, जेव्हा अशा आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण होतात तेव्हा त्यातून आरोग्य सेवेत सुधारणा तर होतेच, शिवाय संपूर्ण रोजगाराचे वातावरणही निर्माण होते. पूरा वातावरण विकसित होता है. डॉक्टर्स, निमवैद्यक, प्रयोगशाळा, औषधालय, स्वच्छता, कार्यालय, प्रवास वाहतूक, खाण्यापिण्याच्या क्षेत्रासह अनेक रोजगार या योजनेतून निर्माण होणार आहेत. एखादे मोठे रुग्णालय बांधले की त्याच्या भोवती संपूर्ण शहर वसते, हे आपण पाहिले आहे. जे रुग्णालयाशी संबंधित उपक्रमांसाठी उपजीविकेचे केंद्र बनते, ते मोठ्या आर्थिक घडामोडीचे केंद्र बनते. आणि म्हणूनच आयुष्यमान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान हे आरोग्यासह आर्थिक आत्मनिर्भरतेचे माध्यम आहे. सर्वांगीण आरोग्य सेवेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. सर्वांगीण आरोग्य सेवा म्हणजे जी सर्वांसाठी सुलभ, परवडणारी आणि सर्वांसाठी उपलब्ध असेल. सर्वांगीण आरोग्य सेवा म्हणजे जिथे आरोग्य तसेच निरोगी राहण्यावरही लक्ष केंद्रित केले जात आहे. स्वच्छ भारत अभियान, जल जीवन अभियान, उज्ज्वला योजना, पोषण अभियान, मिशन इंद्रधनुष अशा अनेक अभियानांनी देशातील कोट्यावधी गरिबांना रोगांपासून संरक्षण दिले आहे. त्यांना आजारी पडण्यापासून वाचवले आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये दाखल 2 कोटींहून अधिक गरिबांवर मोफत उपचार केले आहेत. 2 करोड़ से ज्यादा गरीबों का अस्पताल में मुफ्त इलाज भी करवाया है. इलाज से जुड़ी अनेक परेशानियों को आयुष्यमान भारत डिजिटल अभियानाच्या माध्यमातून उपचारांशी संबंधित अनेक समस्या सोडवल्या जात आहेत. बंधू आणि भगिनींनो, आमच्या आधी वर्षोनुवर्षे जे सरकारमध्ये होते त्यांच्यासाठी आरोग्य सेवा हे पैसे कमावण्याचे साधन, घोटाळे करण्याचे माध्यम राहिले आहे. पैसा कमाने घोटालों का जरिया रही है. गरीब की परेशानी गरिबांचे हाल पाहून ते त्यांच्यापासून दूर पळत राहिले. आज केंद्रात आणि राज्यात गरीब, दलित, शोषित, वंचित, मागास, मध्यमवर्गीय अशा सर्वांच्या वेदना समजून घेणारे सरकार आहे. देशातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटत आहोत. पूर्वी जनतेचा पैसा घोटाळ्यात जायचा, अशा लोकांच्या तिजोरीत जायचा. आज मोठ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये हा पैसा खर्च होत आहे. त्यामुळे आज देश इतिहासातील सर्वात मोठ्या महामारीचाही सामना करत आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी लाखो कोट्यावधींच्या पायाभूत सुविधाही उभारत आहे. मित्रांनो, वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्याही तितक्याच वेगाने वाढणे अत्यंत आवश्यक आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेगाने नवीन वैद्यकीय महाविद्यालये उघडली जात आहेत, त्याचा चांगला परिणाम वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आणि डॉक्टरांच्या संख्येवर होईल. अधिक जागांमुळे आता गरीब पालकांची मुलेही डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहू शकणार आहेत आणि ते पूर्णही करू शकणार आहेत. बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जेवढे डॉक्टर वैद्यकीय महाविद्यालयातून अभ्यास करून बाहेर पडले आहेत, त्यापेक्षा जास्त डॉक्टर येत्या 10-12 वर्षात देशाला मिळणार आहेत. देशात वैद्यकीय क्षेत्रात किती मोठे काम सुरू आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. जेव्हा जास्त डॉक्टर असतील तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात तितक्याच सहजतेने डॉक्टर उपलब्ध होतील. हाच नवा भारत आहे
जिथे अभावाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम केले जात आहे. काम किया जा रहा है. भाइयों और बंधू आणि भगिनींनो, अतीत में गतकाळात देशात असो व उत्तर प्रदेशात देश में ज्या पद्धतीने काम झाले, काम हुआ जर त्याच पद्धतीने काम झाले असते काम होता तर आज काशीची काय अवस्था झाली असती. क्या होती. भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेले जगातील सर्वात जुने शहर काशीला त्यांनी वाऱ्यावर सोडले होते. अपने हाल पर छोड़ रखा था. वो लटकते त्या लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा, खडबडीत रस्ते, घाट आणि गंगा मैया यांची दुर्दशा, घाटों और गंगा वाहतूक मैया की कोंडी, दुर्दशा, प्रदूषण, अनागोंदी हेच सर्व काही सुरू असायचे. अव्यवस्था, यही सब कुछ चलता रहता. आज काशीचे हृदय तेच आहे, मन तेच आहे. वही है. मात्र शरीर सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. सुधारने का ईमानदारी से प्रयास हो रहा है. जितना काम वाराणसीमध्ये जितके काम गेल्या 7 वर्षात झाले, तितके काम गेल्या अनेक दशकात झाले नाही. उतना पिछले कई दशकों में नहीं हुआ. भाइयों और बंधू आणि भगिनींनो, रिंग रोड नसताना काशीमध्ये वाहतूक कोंडीमुळे काय त्रास होत असेल याचा आपण सर्वांनी वर्षानुवर्षे अनुभव घेतला आहे. सालों साल अनुभव किया है. नो एंट्री, नो एंट्री उघडण्याची वाट बघणे हे तर आता बनारसच्या लोकांच्या सवयीचे झाले होते. बनारस वालों की आदत बन गई थी. अब रिंग रोड पण आता रिंग रोड तयार झाल्यामुळे प्रयागराज, लखनौ, सुल्तानपुर, आजमगड, गाझीपूर, गोरखपूर, दिल्ली, कोलकाता कुठेही जायचे असेल तर शहरात येणाऱ्या लोकांना, शहरातल्या नागरिकांना त्रास देण्याची गरज पडणार नाही. यही नहीं, केवळ हेच नाही रिंग रोड तर रिंग रोड आता गाझीपूरच्या बिरनोन पर्यंत 4 पदरी राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आले आहे. जगह जगह सर्विस रोड की जागोजागी सर्व्हिस रोडच्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. अनेक गांवों के साथ यामुळे गावांसोबतच प्रयागराज, लखनौ, गोरखपूर आणि बिहार अगदी थेट नेपाळपर्यंतच्या वाहतुकीची सुविधा सोयीची झाली आहे. इससे यात्रा तो यामुळे प्रवास तर सुलभ झालाच आहे, व्यापार पण व्यापार उद्योगधंद्यांनाही गती मिळेल आणि वाहतुकीची किंमत कमी होईल. भाइयों और बहनों, बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत देशात एका समर्पित पायाभूत सुविधांची निर्मिती होत नाही, निर्माण न तोपर्यंत विकासाचा वेगही अर्धवट राहतो. विकास की गति अधूरी रहती है. वरुणा नदी पर वरुणा नदीवर 2 पूल बनवण्यासाठी डझनभर गावांसाठी आता शहरात जाणे येणे सुलभ झाले आहे. शहर आना जाना आसान. यामुळे विमानतळाकडे येण्या जाण्यासाठी प्रयागराज, भादोही आणि मिर्झापूरच्या लोकांना अत्यंत सोयीचे होणार आहे. बहुत सुविधा त्याशिवाय गालीच्या उद्योगाशी संबंधित कारागिरांना देखील लाभ मिळणार आहे. लाभ होगा. आणि माँ विंध्यवासिनीच्या दर्शनासाठी विमानतळापासून थेट मिर्झापूर येथे जाण्यास इच्छुक महाभक्तांनाही सुविधा मिळणार आहे. मां भक्तों की भी सुविधा बनेगी. रस्ते, पूल, पार्किंग अशा ठिकाणांशी संबंधित अनेक प्रकल्प आज वाराणसीच्या लोकांना समर्पित केले गेले आहेत, ज्यामुळे शहर आणि आसपासच्या लोकांची आयुष्ये अधिक सुगम होणार आहेत. सुगम होगा. रेलवे स्टेशन रेल्वे स्थानकांवर तयार होणाऱ्या आधुनिक एक्झिक्युटिव्ह लाऊंजमुळे प्रवाशांना सुखसुविधा अधिक वाढवण्यात आल्या आहेत. मित्रांनो, गंगा नदीची स्वच्छता आणि निर्मळतेसाठी गेल्या काही वर्षात व्यापक काम केले जात आहे, व्यापक काम किया जा रहा है. ज्याचे परिणाम आज आम्ही देखील अनुभवतो आहोत. आज हम अनुभव भी कर रहे हैं. घरातील सांडपाणी गंगा नदीत जाऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. के लिए निरंतर प्रयास किए जा रहे हैं. आता रामनगर इथे 5 नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक प्रक्रिया केंद्राचे काम सुरू झाले आहे. आधुनिक ट्रीटमेंट प्लांट का काम करना शुरू कर चुका है. इससे आसपास की 50,000 से अधिक यामुळे आसपासच्या 50,000 पेक्षा अधिक लोकसंख्येला थेट लाभ मिळणार आहे. बल्कि वरुणा की स्वच्छता को गंगामाईच नाही तर वरुणा नदीच्या स्वच्छतेविषयी देखील प्राधान्याने काम केले जात आहे. समय तक उपेक्षा का दीर्घकाळापर्यंत उपेक्षित राहिलेली वरुणा नदी नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली होती. वरुणा नदीच्या संवर्धनासाठी कालव्यांच्या योजनेवर काम केले जात आहे. काम किया गया. आज
स्वच्छ जल भी वरुणा में आज वरुणा नदीत स्वच्छ जल देखील पोहोचते आहे. बड़े नालों को 13 छोट्या मोठ्या नाल्यांमधील सांडपाण्यांवर प्रक्रिया केली जात आहे. किनारे वरुणा नदी किनारी पदपथ, रेलिंग, लाइटिंग, पक्के घाट, पायऱ्या अशा अनेक सुविधांची निर्मिती देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. साथियों मित्रांनो, काशी नगरी अध्यात्मासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र आहे. केंद्र है काशीसह संपूर्ण पूर्वांचलच्या शेतकऱ्यांची उत्पादने देश विदेशातील बाजारांमध्ये पोहोचवण्यासाठी गेल्या अनेक वर्षात अनेक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. में अनेक सुविधाएं विकसित की गई हैं नाशवंत वस्तूंच्या मालवाहतुकीच्या केंद्रापासून पॅकेजिंग आणि प्रक्रिया उद्योगासाठीच्या आधुनिक पायाभूत सुविधा इथे विकसित केल्या गेल्या आहेत. याच मालिकेत लाल बहादूर शास्त्री फळे आणि भाजीपाला बाजाराचे आधुनिकीकरण देखील झाले आहे, नूतनीकरण झाले आहे. जो रिनोवेशन हुआ है उससे यामुळे किसानों को बहुत शेतकऱ्यांना उत्तम सुविधा निर्माण झाल्या आहेत. सहनसापुर में शहंशापूर इथे जैव सीएनजी प्रकल्प तयार झाल्यामुळे बायोगॅस तर मिळणारच आहे आणि हजारो मेट्रिक टन सेंद्रिय खत देखील शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे. बंधू आणि भगिनींनो, गेल्या काही वर्षात वाराणसी शहराचे आणखी एक विशेष यश असेल तर ते म्हणजे बनारस हिंदू विद्यापीठाचे पुन्हा जगात श्रेष्ठत्वाच्या दिशेने अग्रेसर होणे. आज टेक्नोलॉजी आज बनारस हिंदू विद्यापीठात तंत्रज्ञानापासून ते आरोग्यापर्यंत अभूतपूर्व सुविधा निर्माण होत आहेत. पूर्व सुविधाएं तैयार हो रही है देश भर से यहाँ युवा साथी देशभरातून इथे युवक अभ्यासासाठी येत आहेत. यहाँ सैकड़ों छात्र इथे शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी ज्या वसतिगृह सुविधा निर्माण झाल्या आहेत यहाँ युवा त्या युवा सहकाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. होगी विशेष रूप से विशेषतः शेकडो विद्यार्थ्यांसाठी ज्या वसतिगृह सुविधा तैयार झाल्या आहेत त्यामुळे पंडित मदन मोहन मालवीय यांची स्वप्ने साकार होण्यास आणखी पाठबळ मिळणार आहे. करने में और बल मिलेगा बेटियों मुलींना उच्च आणि आधुनिक शिक्षण देण्याच्या ज्या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, त्यांचे संकल्प पूर्ण करण्यात आम्हाला मदत होणार आहे. हमें मदद मिलेगी भाइयों बंधू आणि भगिनींनो, विकास विकासाचे हे सर्व संकल्प आत्मनिर्भरतेचा आपला संकल्प प्रत्यक्षात सिद्ध करणारे आहेत. काशी आणि हे संपूर्ण क्षेत्र आता मातीपासून विविध वस्तू तयार करणारे अद्भुत कलाकार, कारागीर आणि अप्रतिम वस्त्रे विणणाऱ्या विणकरांसाठी ओळखले जाते. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या 5 वर्षात वाराणसी येथे खादी आणि इतर कुटीर उद्योगांच्या उत्पादनात सुमारे 60% आणि विक्रीमध्ये सुमारे 90% वाढ झाली आहे. बिक्री में लगभग 90% की बढ़ोतरी हुई है इसलिए यामुळेच मी पुन्हा एकदा इथल्या सर्व देशबांधवांना आग्रह करेन की या दिवाळीत आपण आपल्या या मित्रांच्या दिवाळीची देखील आठवण ठेवायला हवी. इन साथियों की दीपावली आपल्या घराच्या सजावटीपासून ते आपले कपडे अपने आणि दिवाळीच्या दिव्यांपर्यंत स्थानिक उत्पादनांसाठी आपल्याला प्रचार प्रसार करायचा आहे, त्यांची खरेदी करायची आहे. लिए हमें वोकल रहना है धनत्रयोदशीपासून ते दिवाळीपर्यंत आपण स्थानिक वस्तूंची खरेदी केली तर सर्वांचीच दिवाळी आनंदाने भरून जाईल. सबकी दिवाली आणि जेव्हा मी लोकल फॉर वोकल विषयी बोलतो और जब मैं तेव्हा मी पाहिले आहे वोकल की आपले टीव्ही वाले लोक देखील केवळ मातीच्या पणत्याच दाखवतात. देखा है कि हमारे टीवी वाले भी सिर्फ मिट्टी के दिए दिखाते हैं वोकल फॉर लोकल सिर्फ दियों तक सीमित नहीं है भाई वोकल फॉर लोकल केवळ मातीच्या पणत्यानितक्या मर्यादित नाही हो, वो तर ह्यात त्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे ज्यात आपल्या देशबांधवांचा घाम आहे, उत्पादन में ज्या उत्पादनात माझ्या देशाच्या मातीचा सुगंध आहे, त्या सगळ्या वस्तू. आणि एकदा का आपल्याला याची सवय झाली तेव्हा देशातल्या वस्तूंची खरेदी केल्यामुळे उत्पादन तर वाढेलच, रोजगारातही वाढ होईल, गरीबातल्या गरीबाला काम मिळेल आणि हे काम आपण सर्व मिळून करू शकतो. सबके प्रयास सर्वांच्या प्रयत्नातून आपण सगळे खूप मोठे परिवर्तन घडवू शकतो. मित्रांनो, बार फिर पुन्हा एकदा आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानासाठी संपूर्ण देशाचे देश को आणि विकासाच्या या प्रकल्पांसाठी काशी नगरीचे
खूप खूप अभिनंदन. आपल्या सर्वांना येणाऱ्या सर्व सण उत्सवांसाठी अनेकानेक शुभेच्छा. अनेक अग्रिम शुभकामनाएं. खूप खूप धन्यवाद.